नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि तो म्हणजेच की आता सोहमच्या आयुष्यात एक नवीन वादळ येणार आहे। ही अनामिका जी आहे तिनं सोहम सोबत जे लग्न केलेलं आहे ते सोहमला बर्बाद करण्यासाठी त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे। त्याच्यावरती प्रेम आहे किंवा दुसरा काही कोणताही इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कोणताही हेतू नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं। आता अद्वैत आणि कला दोघंही जण जे आहेत ते निघालेले आहेत, कारण ते दोघंही मंदिरात आलेले आहेत आणि मंदिरात आल्यानंतर दोघंही आता दर्शन घेत असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ते दोघं मंदिरात आलेले असतात तेव्हा त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि इकडे तिथे गुरुजी येतात, ते त्यांच्याशी बोलू लागतात। त्याहीपेक्षा पुढची गोष्ट अशी आहे ती म्हणजे हा जो राहुल आहे त्याच्या डोक्यामध्ये आता वेगवेगळे प्लॅन सुरू झालेले आहेत आणि राहुल जो आहे तो अशा पद्धतीने बोलत असतो। तो म्हणत असतो की खरंच आता तुला माहिती आहे का मॉम, आपण जे ठरवलेलं होतं ते सगळं त्याच पद्धतीने घडत आहे। कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही। या सर्व गोष्टी तो आईला सांगत असतो, म्हणजेच रोहिणीला सांगत असतो। रोहिणीला त्याने फोन केलेला असतो आणि फोनवरती त्याचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं। खरं तर रोहिणीच्या बाबतीत त्याने जो काही गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं ते तिथं असतं। रोहिणीला असं वाटत असतं की राहुल हा सगळ्यांसाठी करत आहे, म्हणजे तिच्यासाठीही तो ते सगळं करत असते। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत हे दोघंही तिथे बोलत असतात। तेव्हा गुरुजी येतात आणि त्यांना प्रसाद देतात आणि म्हणतात की चांदेकर, खरं तुमच्याबद्दल जे कळलं ते ऐकून धक्का बसला, वाईट वाटलं। मला माहिती आहे की तुम्ही असं काहीच करू शकत नाही, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। कारण चांदेकर ज्वेलर्स आणि त्यात पण अद्वैत चांदेकर म्हणजे फक्त विश्वास, ती व्यक्ती अशीच कोणाला कधीच फसवू शकत नाही। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे कदाचित कुंपणच शेत खातंय, म्हणजे गोष्ट लक्षात येत नाहीये। असं काहीतरी होतंय की ज्यामुळं तुम्हाला त्रास होतोय, मुद्दाम त्रास दिला जातोय आणि जवळचीच व्यक्ती तुम्हाला त्रास देते, एवढं लक्षात ठेवा। तुमचं शोधकार्य आहे ते चालू आहे, पण ते चुकीच्या पद्धतीनं होतंय। अशा पद्धतीने शोध नाही लागला पाहिजे, कारण जे काय घडत आहे ना ते वेगळं आहे, असं ते गुरुजी सांगत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा राहुल रोहिणीला सांगत असतो की हे सगळं जे काय घडत आहे ना हे सगळं असं आहे आणि मॉम तुला माहिती आहे ना आता सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, जे आपण ठरवणार आहोत तसंच होणार आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो ऐकत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की बरोबर आहे। आणि मग दोघंही बोलत असतात आणि विचार करू लागतात की नाही, म्हणजे त्या गुरुजींनी एक त्यांना मार्ग दाखवलेला आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत आणि नक्की काय केलं पाहिजे हे सगळं त्यांना आता क्लिअर झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे जे ही आहे कला जी आहे तीही विचार करत बसलेली असते आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की नाही, आता दोघंही घरी आलेले असतात आणि दोघंही विचार करत असतात। म्हणजे अद्वैत तर विचार करत असतो नक्की काय काय झालेलं आहे, ऑफिसमध्ये गेल्यानंतर अद्वैतची झालेली अवस्था हे सगळं कलाला आठवत असतं। कलाही त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि त्यासोबतच अद्वैतच्याही डोक्यात ते सुरू झालेलं असतं, कुंपणच शेत खाते, म्हणजे आपल्याच जवळची कोणीतरी व्यक्ती आहे, तीच व्यक्ती हे सगळं करत आहे। हा अंदाज या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेला असतो। दोघांनाही विचाराने अगदी काहोर मजलेलं असतं। दोघांनाही तिथे झोप येत नसते, अस्वस्थ होत असतं, बेचैन होत असतं। अद्वैत तर ह्या गोष्टीचा विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय घडतंय, हे सगळं कशामुळं घडतंय, नक्की काय केलं पाहिजे, असा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो। पण तरीही अद्वैत मात्र शांतपणे सर्व गोष्टी करत असतो। इकडे कला जी आहे ती उठत असते, ती म्हणत असते की नाही बरोबर आहे, नक्की शोध कुठून घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं कला आता विचार करू लागलेली असते। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत ही विचार करत आहे। अद्वैतच्या डोक्यातून ही विचारांचं जे काहोर माजलेलं आहे ते काही केल्या कमी होत नसतं। त्यालाही कळत नसतं की हे सगळं काय आहे, याच्यावर कसा मार्ग काढायचा आहे आणि तोही विचारांमध्ये तिथे घडलेला असतो। त्यालाही कळत नाही की कुठून सुरुवात करू। कलाही तोच विचार करत आहे आणि शेवटी कला उठते आणि बाहेर येते। अद्वैतही उठतो आणि बाहेर येतो आणि तिथे बाहेर असलेल्या सोप्यावरती येऊन बसतो। त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे की काय झालंय, नक्की कशा पद्धतीने मार्ग काढायचा आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे।
त्याच्या लक्षातच येत नाहीये की कसं शोधू मी, कुठल्या पद्धतीने मार्ग काढू, हा सगळा विचार तो करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि तो विचार करायला लागलेला असतो. त्याला कळत नाहीये की या सगळ्यातून मार्ग कसा काढू, कशा पद्धतीने मार्ग काढू, या गोष्टींचा विचार मात्र त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा कलाला तो म्हणतो की तू इथे कशी काय? तेव्हा मात्र कला तिथं आलेली असते आणि कला म्हणत असते, इथे कशी काय म्हणजे? तेव्हा कला म्हणते की मला झोपच लागत नव्हती ना, म्हणून मी आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे काय झालं? तेव्हा कला म्हणते की मला कळत नाहीये की कुठून सुरुवात करायची. अद्वैत म्हणतो, म्हणजे? तेव्हा अद्वैतच्याही डोक्यात तेच चालू आहे. अद्वैतलाही तेच कळत नाहीये की कुठून सुरुवात करायची, नक्की करायचं काय आहे? हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि या सगळ्याचा मार्ग कसा काढायचा, हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं कशा पद्धतीनं शोधायचं आहे, ह्या दोघंही त्या बाबतीत विचार करू लागलेले असतात. दोघांच्याही डोक्यातून ते विचारांचं जे चक्र आहे ते काही केल्या कमी होत नसतं. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की मला काय वाटते, तुझ्याकडे एक नाणं आहे का रे 1 रुपयाचं? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही. तेव्हा कला म्हणते की काय रे तू एवढा मोठा चांदेकर, पण साधा तुझ्याकडे 1 रुपया नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? काय आता मी तो खिशात घेऊन फिरू का? तेव्हा कला म्हणते, हो तेच तर मी बोलते ना, खिशातच घेऊन फिरलं पाहिजे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये वाद सुरू झालेले असतात, म्हणजे हे कॉम्बिनेशनच आहे. कला आणि अद्वैत एकत्र येणार आणि त्यांच्यामध्ये भांडणं होणार नाहीत हे शक्यच नाही आहे. त्यांच्यामध्ये भांडणं ही होणारच आहेत. आणि मग कला आणि अद्वैत भांडत असतात जोरजोरात. त्यांची भांडणं सुरू झालेली असतात. एकमेकांना समजून घेत, एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करत हे दोघंजण पुढे येत असतात. त्यांच्या डोक्यात त्यांच्या विचारांवरती त्यांना जो त्रास होत असतो त्यावरती ते मार्ग काढत असतात. एकमेकांची साथ देत असतात. हे सगळं त्यांचं चालू असतं. परंतु जेव्हा भांडायची वेळ येते तेव्हा मात्र दोघंजण खूप भांडत असतात. आणि मग कला म्हणत असते की चांदेकर, नक्की आपलं एकमत होत नाही आहे ना, आपण सुरुवात उद्यापासून करायची असं मी म्हणते, तेव्हा तू म्हणतोयस की नाही मला जेव्हा करायचे तेव्हा करेल. अरे पण जी कोण व्यक्ती हे सगळं कांड करत असेल, ती व्यक्ती अजूनही काहीतरी करत असेल तर ते पुरावे आपल्याला मिळाले पाहिजेत ना. ते पण मग ते मिळतील ना, म्हणून मला असं वाटतंय की आपण सुरुवात केली पाहिजे, असं कला समजवत असते. पण अद्वैत म्हणतो, तो माझे मी बघून घेईल ना, काय करायचं आहे ते, तुला काय करायचं आहे, असं म्हणत अद्वैत स्वतःचा शहाणपणा तिथे दाखवत असतो. इकडे आता सोहम रूममध्ये आलेला असतो. सोहमने आता ठरवलेलं आहे की अनामिकाचा स्वीकार करायचा, तिच्याबरोबर नातं जे आहे नवरा बायकोचं ते स्वीकारायचं, म्हणून तो आलेला असतो. तेव्हा सोहम जो आहे तो अनामिकाला म्हणत असतो की अनामिका, मला माफ कर, माझ्याकडून चुकलं. मी अशा पद्धतीनं नको होतं वागायला तुझ्याशी, तू माझ्याशी बोलायला येत होती, पण माझ्या डोक्यातले विचार काही संपत नव्हते. त्याचबरोबर अनामिका मात्र इकडे म्हणत असते की बस, आता मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, मला तुझ्याशी काहीही बोलण्यामध्ये रस नाही, कारण माझ्या डोक्यात जे विचार आहेत ते माझे विचार आहेत. आता मला वेळ हवा आहे. जेव्हा मी तुझ्याशी बोलायला येत होते तेव्हा तुला काही वाटत नव्हतं, आणि आत्ता मी का तुझ्याबरोबर येऊ, मी का तुला वेळ देऊ, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की असं काय करतेस तू? पण अनामिकाला मात्र ऐकूनच घ्यायच्या नाहीत गोष्टी. तिला मात्र वादच घालायचा आहे. ती म्हणत असते की नाही, मला आता वेळ नको आहे आणि तुझ्याकडून तर नकोच आहे, मला तुझ्याशी नाही बोलायचं, असं म्हणत ती अगदी तिरसटपणे त्याच्याशी बोलत असते, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असते. त्याला त्रास होईल अशा पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अनामिका आता रागाने तिथून निघून येते. सोहम तिच्यासोबत मोहन करण्याचा विचार करत असतो, पण ही अनामिका जी आहे ती मूर्खपणा करत असते. आत्ता सोहमशी चुकीच्या पद्धतीनं वागत असते, चुकीच्या पद्धतीनं ती बोलत असते. त्यानंतर ती बाहेर येते आणि फोन करते आणि म्हणू लागते की ह्या चांदेकरांच्या घरात ह्या सोहमसोबत गोड गोड वागण्याचा ना मला कंटाळा आलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा ती सांगत असते की बस, आता बर्बादीला का सुरुवात झालेली आहे. आता या सोहमने कॉलेजमध्ये मला जी काही वागणूक दिलेली आहे त्या अपमानाचा मी बदला घेणार आहे. म्हणजे ही अनामिका जी लग्न करून सोहमच्या आयुष्यात आलेली आहे ती म्हणजे इथे बदला घेण्यासाठी आलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र अनामिका जी आहे ती आलेली असते आणि ती म्हणत असते की नाही, आता या सोहमला माझे खरे रंग दाखवायला सुरुवात करणार आहे. सोहमची बर्बादी हेच तिचं ध्येय आहे, असं तिनं बोलत असते.
इकडे राहुल आलेला असतो त्याच्या मम्माच्या रूममध्ये, दरवाजा बंद करून घेतो, कारण त्यांचा प्लॅन असतो तो कोणाला कळला नाही पाहिजे. पण इकडे अद्वैत आणि कला रस्त्यावर उभं राहून बोलत असतात. त्यांचा प्लॅन मात्र त्यांच्या दुश्मनांना मात्र लगेच कळला पाहिजे, हे असं दाखवलं जातं प्रेक्षकांना. हे तुम्हाला काय वाटतंय? अगदी चुकीच्या पद्धतीनं आहे की नाही? कारण काहीही झालं तरी ह्यांचा प्लॅन मात्र झाकून ठेवला जातो, तो अजिबात बाहेर येत नाही. एक्झिक्यूट झाला तरीही पुरावे सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेले नसतात. आणि इकडे जेव्हा कला आणि अद्वैत बोलत असतात तेव्हा मात्र तो प्लॅन लगेच समोर आलेला असतो आणि तो मात्र सगळ्यांना कळत असतो. हे सगळं अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा बघ आता तू, कारण जे सगळं मला करायचं होतं ना ते सगळं त्या परांजपेलाही करायचं आहे, साईनाथ ज्वेलर्सला, आणि त्याच्या मदतीने बघ आता अद्वैतची कशी बर्बादी करतो. तुला सांगू का आज काय झालं? त्याला मी ऑलरेडी औषध दिलेलं होतं आणि अद्वैतला आला पॅनिक अटॅक. आणि त्याचबरोबर त्याला जो पॅनिक अटॅक आला ना त्यानंतर मात्र खरी मजा सुरू झाली. म्हणजे तू विचारच करू शकत नाही मम्मा. आणि त्याला पॅनिक अटॅक आला, तो शांत झाला आणि मग आता मला हेच करायचं आहे. त्याला एवढे पॅनिक अटॅक येऊ द्यायचे आहेत की ते ऑफिस आहे ते रिकामं राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या ऑफिसमध्ये फक्त आणि फक्त आपलं राज्य असलं पाहिजे. काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनंच झालं पाहिजे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तो म्हणत असतो की नाही, मी आता शांत राहणार नाही, त्या अद्वैतला जन्माची अद्दल घडवणार आहे, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. रोहिणी म्हणत असते की अगदी बरोबर. आणि मग एकदा का त्या अद्वैतला पॅनिक अटॅक येत गेले की मग गोष्टी सगळ्या आपल्या पद्धतीनं होणार असतात. सर्व गोष्टी आपल्या पद्धतीनं चालू झालेल्या असतात. आणि मग मात्र आपण एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे त्या अद्वैतची बर्बादी. आता मिशन अद्वैत बर्बादी असं ह्या राहुलने नाव दिलेलं असतं. आणि मग रोहिणी इकडे म्हणू लागते की आत्ताच मी सरोजनीकडे जाते आणि तिला सांगते. तेव्हा राहुल म्हणतो अगं मम्मा तुला कळतंय का, सरोज मम्मीला का तू सांगणार आहे हे सगळं जाऊन? तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते हो ना रे, मी तिला जाऊन सांगते की बघ ना अद्वैतला एवढे सारखे सारखे पॅनिक अटॅक येत आहेत, मग त्याला ऑफिसमध्ये पाठवायची गरज काय आहे? त्याला एवढा त्रास होत आहे तर मला असं वाटतंय की त्याला ऑफिसमध्ये नको पाठवूस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि हे सगळं ती बोलत असते आणि तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या एकच करायचं आहे, ती म्हणजे मिशन बर्बादी. काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं हे सगळं आता आपण ठरवायचं आहे. इकडे कला सकाळी तयार झालेली असते. फायनली छापा काटा करून कला आणि अद्वैत यांचं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. कारण कला काटा म्हणलेली असते, काटा पडलेला असतो आणि ठरवलेलं असतं दोघांनी की काहीही झालं तरीही आत्ता सध्या जे काय आहे ते आजपासून आपण पुरावे गोळा करायला सुरुवात करायची आहे. आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी येत आहेत आणि त्याचबरोबर रोहिणी, नैना आणि सरोज हे सगळेजण आलेले असतात. त्याचवेळी राहुलही आता ब्रेकफास्टसाठी यायला आलेला असतो. सगळेजण तिथे बसलेले असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ज्यावेळेस राहुल तिथं आलेला असतो मग लगेचच रोहिणी विचारू लागते की अद्वैत अजून का आलेला नाही, अद्वैतचं काय झालेलं आहे? तेव्हा सरोज म्हणते की मी पाहते नक्की काय झालेलं आहे, अद्वैत कुठे आहे? असं म्हणत सरोज जे आहे ते अद्वैतला शोधायला आता त्याच्या रूममध्ये येते. इकडे राहुल त्याचबरोबर रोहिणी यांचा प्लॅन सुरू असतो आणि त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झालेली असते ती म्हणजे नैना. नैनाला फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की काहीही झालं तरीही या कलाला सुखी राहू द्यायचं नाही. तिच्यासाठी फक्त पैसा आणि तिला जेवढा लागतो तेवढाच हवा आहे. असं काही नाही आहे की तिला खूप सारा हवा आहे, भविष्यासाठी हवा आहे. तिचं एकच म्हणणं आहे की आत्ता मला गरजेचं आहे, माझ्या मेकअपसाठी हवा आहे, त्याच गोष्टी मला पाहिजे आहेत. आता इकडे सरोज जी आहे ती म्हणते की मी पाहून येते. असं म्हणत सरोज ही अद्वैतच्या रूममध्ये जायला निघते. इकडे कला आवरत असते. आज फायनली ह्या सर्व गोष्टी शोधायच्या आहेत, हे सगळं आपल्या हाती घ्यायचं आहे असं सरोजने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रोहिणी जी आहे ती विचार करायला लागलेली असते. रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता ह्या अद्वैतला आता पुन्हा आपण उभं राहू द्यायचं नाही. अद्वैत एकदा विनसलेला आहे, तो एकदा कोसळलेला आहे, तो आहे, आता पुन्हा त्याला वरती येऊ द्यायचं नाही, हे चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अनामिका छान तयार झालेली असते. तेव्हा सोहम तिथे येतो आणि सोहम म्हणतो की अनामिका कुठे बाहेर निघालीस का तू? नाही मला कळत नाही आहे म्हणून विचारलं, तू बाहेर निघालीस का? मग मी पण येतो ना, तुला सोडतो बाहेर. तेव्हा अनामिका मात्र घाईतच तयार होत असते. ती म्हणत असते की नाही त्याची काही गरज नाही आहे, तू नको येऊस, माझी मी बघून घेईल. आणि असं म्हणत अनामिका ही निघतच असते.
आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा सोहम मात्र तिच्यासाठी तयार होत असतो. तिला म्हणत असतो, अगं 2 मिनिट थांब, मी येतोय तुला सोडवायला, असं म्हणत ते चाललेलं असतं. आणि सोहम मात्र तिच्यासाठी तयार होत असतो, तिच्यासाठी हे सगळं मनापासून करत असतो. त्यासोबतच अनामिका मात्र ऐकूनच घ्यायला तयार नसते. अनामिकाचं एकच सुरू असतं की नाही, त्याची काही गरजच नाही आहे, माझी मी येत आहे, एवढंच चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे सोहम तिचं काही ऐकायला तयार नसतो, अनामिका ऐकायला तयार नसते आणि त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरू होतात. अनामिका डायरेक्टली सोहमला म्हणते की त्याची काही गरजच नाही आहे. म्हणजे मी तुला विचारते का तू कुठे जातो, कधी येणार आहेस, काय करणार आहेस, मी तुला कोणत्या गोष्टी विचारलेल्या आहेत का? त्यामुळं मलाही विचारायचं नाही आणि मी सक्षम आहे जाण्यासाठी, त्यामुळं तू माझ्यामध्ये यायचं नाही, अशा भाषेमध्ये अनामिकाने आता सांगितलेलं असतं. आणि अनामिकाने बोलून दाखवलेलं असतं की नाही, काहीही झालं तरी हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र तिनं सोहमचा एकदाही विचार केलेला नसतो की सोहमला काय वाटत असेल, सोहमच्या मनात काय चालू असेल. तिला फक्त एकच आहे, तिनं ठरवलेलं आहे, ते म्हणजे या सोहमची बर्बादी. कारण सोहमला बर्बाद करायचं आहे एवढंच ध्येय तिनं मनाशी बाळगलेलं आहे आणि म्हणूनच तिने सोहमशी लग्न केलेलं आहे. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं सोहमवरती प्रेम होतं, तेही कॉलेजला असताना. आत्ता तिला सोहमबद्दल काहीही वाटत नाही आणि त्याचबरोबर सोहमच्याबद्दल तिच्या मनात कोणत्याही भावना नाहीत. इकडे आता सरोज आलेली असते आणि सरोज म्हणत असते, अरे अद्वैत एवढा फ्रेश आहेस, म्हणजे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं मी आणि खरे आम्ही निघालेलो आहेत ऑफिसमध्ये, आता ते केसच्या संदर्भात पुढच्या डिटेल्स घ्यायच्या आहेत ना, त्यासाठी निघालेलो आहोत आणि मग आता पुढची चौकशी करायची आहे, नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात असतात आणि तो सगळं सरोजला सांगत असतो. आता सरोज नक्की काय करणार आहे ही गोष्ट मात्र माहिती नसते. तेव्हा मात्र सरोज मनातल्या मनात म्हणत असते की या केसचा सोक्षमोक्ष तर लागला पाहिजे, पण ती मुलगी जी आहे ना ती मध्ये नाही आली पाहिजे, तिचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं सरोजच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि सरोज मात्र त्याच गोष्टी बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो आई, सगळं काय आहे ते व्यवस्थितच आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की आज कळेल नक्की काय झालेलं आहे, काही पुरावे हाती लागतात का, हे सगळं शोधायचं सुरू आहे, असं इकडे अद्वैत सरोजला सांगत असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की ठीक आहे, जो काही प्रोग्रेस होईल ती खूप चांगली गोष्ट आहे आणि या केसमध्ये सगळं काय ते व्यवस्थितच होणार आहे, असं सरोज सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, आणि अद्वैतला पण खूप भारी वाटत असतं. फायनली ही केस जी आहे त्याच्या बाबतीत आपल्याला पुरावे हाती लागणार आहेत ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून तोही खुश झालेला असतो. आणि इकडे सरोजच्या डोक्यात मात्र एवढंच सुरू आहे की जो काही केसचा प्रोग्रेस झाला पाहिजे तो झाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये ती मुलगी यायला नको आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. कारण काहीही झालं तरीही त्या गोष्टीचं क्रेडिट त्या मुलीला घ्यायला नको आहे, कारण ती एकही संधी सोडत नाही अद्वैतच्या जवळ जाण्याची. खरं तर हे सगळं कांड जे आहे ती आता करत असते, ती म्हणजे सरोज करत आहे. आतापर्यंत तिने कलाच्या बाबतीत सगळा गोंधळ घातलेला आहे. आबा आता डायनिंग टेबलवरती आलेले असतात, आबा म्हणत असतात की अद्वैत, तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा आलो मी, असं म्हणत अद्वैतही आलेला असतो. सगळ्यांना नाश्त्यासाठी अळूवडी बनवलेली असते, सगळेजण नाश्ता करत असतात. इकडे राहुलचा प्लॅन त्याला वर्कआउट करायचा असतो, तो म्हणजे की आता अद्वैतला पुन्हा त्या गोळ्या द्यायच्या आहेत. आणि मग इकडे रजनी अद्वैतला विचारते की तुझ्यासाठी कॉफी आणू का, तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की नाही नको, मला कॉफी नको आहे मला, असं इकडे तो सांगत असतो. नाही तर इकडे लगेचच राहुलचा प्लॅन तयार झालेला असतो, तो लगेचच म्हणत असतो की जा तू कॉफी घेऊन ये जा नैना, असं म्हणत तो नैनाला पाठवत असतो. परंतु अद्वैतने कॉफी घ्यायलाच नकार दिल्यामुळं इथे आता तो तोंडावर पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत मात्र त्याने शांतपणे त्याचं काम चाललेलं असतं, पण इकडे राहुलच्या डोक्यात मात्र सुरू असतं की काहीही झालं तरीही आता हा जो अद्वैत आहे त्याच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते असंच चालू राहिलं पाहिजे, कधीही अद्वैत आता नॉर्मल झाला नाही पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि अद्वैतला अगदी डिस्टर्ब ठेवण्यासाठी त्याचे जे काही प्रयत्न आहेत ते सगळे प्रयत्न चालू झालेले आहेत आणि त्यासाठी तो हे सगळं कांड करत असतो. इकडे कला मात्र तयार होऊन आलेली असते आणि म्हणत असते की चांदेकर निघायचं ना, माझं झालेलं आहे, असं कलाने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अद्वैतला आवाज दिलेला असतो, अद्वैतला सांगितलेलं असतं की चल निघूया ऑफिसला. तेव्हा आता सरोज तिथं बघत असते, सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोज म्हणत असते की नाही,
काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे असं सरोजला वाटत असतं. कारण अद्वैत आणि कला दोघंही एकत्र यायला नको आहेत एवढंच सरोजच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि सरोज मात्र इकडे तेच बोलत असते, तेच पाहत असते. तिला राग येत असतो, तिला ही गोष्ट पटत नसते. तिचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या दोघांनी एकत्र आलं नाही पाहिजे आणि या दोघांनी जर एकत्र आलं तर त्याच्यामध्ये तिचा तोटा आहे असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच हे सगळं कांड तिनं करत असते. तिला फक्त एवढंच वाटत आहे की काही झालं तरीही ही दोघं वेगळी राहिली पाहिजेत. तेव्हा मात्र इकडे अद्वैत जो आहे तो पाणी घेतो आणि म्हणतो की मला कॉफी नकोय आज. असं म्हणत अद्वैत जो आहे तो पटपट पाणी पितो आणि तिथून निघायला सुरुवात करतो. म्हणजे इथे राहुल आणि रोहिणीचा अद्वैतला औषध देण्याचा जो डाव आहे तो फेल होतो. कारण ते औषधं देऊ शकत नाहीत. अद्वैतला औषधं द्यायची असतात आणि अद्वैतला अडकून ठेवायचं असतं. हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. परंतु इकडे त्यांचाही डाव आता फेल झालेला असतो. आबा मात्र इकडे खुश होतात. आबा म्हणत असतात की चला काहीतरी चांगलं घडत आहे, कला आणि अद्वैतच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे असं आबांना वाटत असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत आता ऑफिसमध्ये आलेले आहेत. अद्वैत म्हणत असतो की काय करायचं पुढे. तेव्हा कला म्हणते की झडती घ्यायची. असं म्हणत कला जी बोलत असते आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की चालेल आणि कला बाहेर येते. तर इकडे सरोज आणि त्याचबरोबर त्यांच्या ऑफिसमधली एक एम्प्लॉई आहे त्या दोघीजणी बोलत असतात. म्हणजे ती नेहा बोलत असतात आणि सरोज तिला सांगत असते की हे बघ आता कला आणि अद्वैत ऑफिसची झडती घेणार आहेत. काहीही झालं तरीही माझं नाव समोर येता कामा नये. काहीही झालं तरीही माझ्याबद्दल त्यांना काहीही कळू द्यायचं नाही. हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो मॅडम आता बॉसने सांगितलेलं आहे तर तिला बिचारीला ऐकावंच लागणार असतं. काहीही झालं तरीही ती होय म्हणते आणि तेवढ्यातच कला तिथं आलेली असते आणि कलाच्या कानावरती ह्या गोष्टी पडतात. आणि तेव्हा मात्र कला म्हणते की हे सगळं सरोज मॅडम करत आहेत आणि कलाला खूप मोठा धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.